वडाच्या झाडाचा पारकट्टा कशासाठी? आमच्या सौभाग्यासाठी. वडाच्या झाडाचा पारकट्टा कशासाठी? आमच्या सौभाग्यासाठी. कट्ट्याचं विषयीकरण करण्यासाठी मी प्रयत्न करत होतो. 2 वर्षापासूनच हे काम चालू आहे करण्याचा प्रयत्न. आता कट्ट्याचं काम पूर्ण झालं आहे. आज हास्यास्पद मला दिसतंय की बऱ्याच लोकांनी असे त्याचे फोटो पण आहेत माझ्यासमोर. त्यांनी आपले बाईट दिले. 13,52,000चं त्यांनी एक यूट्यूबला चॅनलला पण माझं सांगण्याचा उद्देश एवढाच आहे की बरेच लोक आता यामध्ये 20-20 वर्ष काम केले आहे. इस्टिमेट म्हणजे काय ना माहीत नसेल तर मग यांनी काम करू नये. कुठलंही काम सोडावं आणि नगरपालिकेचं सत्ता सोडावे आणि यांनी घरात बसावं. इस्टिमेट झालेलं आहे म्हणून तेवढं पैसे त्यात खर्च झालेले नाहीत. त्याच्यामध्ये खर्च झालेले किती? माझ्याकडं मी नक्कल घेतलेलं आहे की 3,85,140 रुपये एवढेच याचं बिल निघलेलं आहे. माझ्याकडे हे 64 नंबरचा फॉर्म मी नक्कल घेतलेलं आहे. इथं माहीत नसताना त्यांनी येऊन इथे 13,52,000चं जर दंगा घालत असेल हे आशास्पद आहे. हे व्हायला नको होतं. हे पूर्वी सत्ता भोगलेली लोक आहेत आणि त्यांना माहीत नसेल त्यांनी बोलू देत. त्याचा काही विरोध नाही आहे. सगळ्यात महत्त्वाचं एक सांगतो, ह्या कट्ट्यासाठी जो प्रॉब्लेम येऊ नये म्हणून आम्ही त्या रस्त्याच्या सगळ्या अथॉरिटीला भेटलो. कालसुद्धा आमची त्यांची बैठक झाली. कट्टा 100% वाचणार यात काही शंका नाही. महिलांचा कट्टा आहे, महिलांच्यासाठी कट्टा केलेला आहे तो. इथं गोरगरीब बसतात त्यांच्यासाठी कट्टा आहे. उन्हात सगळे बसणारे लोक आहेत त्यांच्यासाठी कट्टा केलेला आहे. पण सगळ्यात महत्त्वाची गोष्ट काय, जर या कट्टा निघाला तर समोरची दुकानं राहणार आहेत काय? जी लोक इथं आता त्या फोटोमध्ये कोणतरी दिसतात तुम्हाला, त्यांची इथे 20-25 वर्ष दुकान आहेत. त्यांनी मोठ्या तोंडाने इथं बोलले परंतु तुमचं दुकानं राहणार आहेत का? इथं कट्टा राहिला तर तुमचं दुकान राहणार आहे, तर तुमचं दुकानं पण जाणार आहे. ते पण तुम्ही वस्तूची लक्षात घ्या. आणि कुणावर तरी आरोप करायचा डफला पाडला पिडला हे जरा विसरून टाका म्हणावं. डफला कोण कसं पाडतं हे सगळ्यांना माहीत आहे. परंतु इथं 3,85,410 रुपयेच्या वर जर बिल निघालं असेल तर त्याचे सगळे पैसे मी याचा अदा करायला तयार आहे. हा शब्द त्यांनी मागे घ्यावा. आणि सगळ्यात महत्त्वाचं मला एक सांगण्याचं हे आहे की जे यूट्यूब चॅनलला जर जाहीर झालं आणि लगेच ते यूट्यूब चॅनलमधनं डिलीट झालेलं आहे. का डिलीट झालं हे त्यांच्या लक्षात आलं की आपण चूक केलेली आहे, आपण बोलण्यात चुका केलेल्या आहेत. त्यामुळे ह्या चुका त्यांच्या लक्षात आलेल्या आहेत. आणि हे डफला पाडणे जे बोललेले आहेत त्यांनी हा शब्द मागे घ्यावा आणि त्यांनी सर्वांचं माफी मागावी. जर हा कट्टा गेला तर दोन्ही बाजूने किती कातरणार आहे ते लक्षात घ्या नागरिकांनी. सगळी घरं पाडायची पाळी. कट्ट्याला कुठलाही धक्का लागणार नाही आहे. काल त्या ठेकेदारांनी आणि त्यांच्या इंजिनियर्स जे आलेले होते नगरपालिकेत त्यांनी आम्हाला या कट्ट्यासाठी सुद्धा मजबूतीकरणासाठी पण आम्ही ते खर्च लावतो म्हटले. ती पण तुम्हाला म्हणजे माहिती देतो. परंतु जे बोलत होते आता इथं मगाशी त्यांचीच घरं अतिक्रमणात आहेत हे पण विचार करावा ना. नगरपालिकेच्या जागेवर तुम्ही राहताय आणि तुम्ही बोलताय काय, कुणावर तुम्ही आरोप करताय हे पण बघा ना तुम्ही. अन्यत्र घडीमध्ये चांगल्या ठिकाणी होणार आहे. मी आज हे जाहीर करतो त्यामुळे तुम्ही त्याची काळजी करू नका. संभाजी महाराज हे नक्की संभाजी महाराजचा पुतळा चांगल्याच ठिकाणी होईल. म्हणजे 100% राहणार आहे. कुठेही धक्का लागणार नाही. जर याला धक्का लागला तर बरेच जणांची घरं पडतील. त्यासाठी नागरिक गट आहेत ना, नागरिकांना माहीत आहे काय करायचं ते आणि राहतात त्यांनी विचार करावा. काचेचं बघायला म्हणजे सरकारी जागेवर तुम्ही राहताय आणि तुम्ही नको ते आरोप करणे बरोबर नाही.